राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. पावसाचा जोर वाढताच कुडाळ तालुक्यातील तेंडोली येथील उज्ज्वला नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून यामुळे येथील तांबाडगेवाडीचा मुख्य संपर्क पूर्णपणे तुटला आहे. नदीच्या प्रवाहात झाडांची मोठी ओंडकी आणि कचरा वाहून येत असल्याने पाण्याचा निचरा होण्यास प्रचंड अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी येथील 25 ते 30 कुटुंबाचे जीवन अक्षरशः टांगणीला लागले असून दरवर्षीप्रमाणे यंदाही या वाडीतील ग्रामस्थांना मरण यातना सोसाव्या लागत आहेत. काय सांगायचं, गेल्या वर्षी पण तुम्ही इथं येऊन बघितलं, या वर्षी पण सेम कंडिशन आहे. प्रशासन येत आहे किंवा निवडणुकीवाले येत आहेत, आश्वासनं देत आहेत, पण अजूनही काही होत नाही आहे. आम्हाला एकच विनंती आहे प्रशासनाला, या गव्हर्नमेंटला, की हे लवकरात लवकर आमचं मोठं पूल व्हावं, एवढीच विनंती आहे. बाकी काही नाही आहे. प्रत्येक निवडणुकीला फक्त आश्वासन आहेत, बाकी काही होत नाही. एवढंच फक्त माझं मान्य आहे. वाडी करते, तांबाडगेवाडी करते. आपलं नाव दीपक सगळेकर. हो, संपर्क म्हणजे 26 ते 27 घरं ह्या घरामध्ये वाडीमध्ये आहेत आणि आजारी वगैरे असतात, पेशंट असतात, कोण असतो काय असतो, तरी पण आम्ही ते सहन करून घेतो आणि पुलावरनं उचलून पण नेलेले आहेत पेशंट. त्याच्यात हे बघा, आता या 27 घरामध्ये एवढा आता हे भरलेलं आहे पूल. 4 ते 5 दिवस झाले ह्या गोष्टीला अजून कोणी दखल घेतली नाही याची. आता आम्ही काय करायचं? आणि पाणी पूर्ण पिंगळीपासून गोळेपर्यंत पूर्ण पाणी हाच नदीला येतो. आता आम्ही काय करायचं सांगा, तुम्हीच सांगा. आणि दरवर्षी हेच चालू असतो. आपलं नाव? माझं नाव रमेश सरवेकर. फुलं 5 वर्ष असंच चालता. ह्या फुलाची उंची कमी असल्यामुळे आणि फार असल्यामुळे पाणी कमतात, पाणी तुमतात आणि तिथे पाणी राहतं. पाणी मुशी चाललं का मुशी खुल्लं करताना ना. तुमचं नाव? मग सर्वेकर. स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार या पुलाची उंची खूपच कमी असल्याने थोडा जरी पाऊस झाला तरी नदीचे पाणी पुलावरून वाहू लागते आणि संपूर्ण वाडीची कोंडी होते. तांबाडगेवाडीला जोडणारा एकमेव लोखंडी पूल आता अत्यंत जुना आणि जीर्ण झाला आहे. आधीच पुलाची उंची कमी, त्यात पुराच्या पाण्याचा प्रचंड दबाव आणि वाहून येणारी मोठी ओंडकी यामुळे हा लोखंडी पूल सुद्धा कधीही कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आपल्या मागणीबाबत प्रशासनाने योग्य दखल घ्यावी अशी मागणी केली आहे. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.